वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। मुख्यमंत्र्यांनी मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची घेतली गंभीर दखल। अमळनेर आणि जळगाव तालुक्यात बोगस भरती प्रकरणी कारवाई, मंत्री संजय सावकारांची माहिती। रायगड मनसे मराठीच्या मुद्द्यावर झाले आक्रमक आणि सातारच्या फलटण वासियांनी घेतलं सोरटी सोमनाथांच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन। नमस्कार, मी साक्षी पांचा, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। सर्वात पहिली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेतली आहे। या घटनेची चौकशी करण्यासाठी त्यांनी धर्मादाय सहआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले असून अशा घटना असंवेदनशील असल्याचं त्यांनी सांगितलंय। जळगाव आणि अमळनेर तालुक्यामध्ये शिक्षण विभागातील बोगस भरती मोठा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती मंत्री संजय सावकार यांनी दिली आहे। त्यासोबतच जळगाव महानगरपालिकेत जन्म मृत्यू दाखले देण्यासंदर्भातही मोठा घोळ असून तो देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्याचं मंत्री संजय सावकार यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलंय। परिसरामध्ये अमळनेर असो या जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस भरती शिक्षणाची झालेली आहे। त्यामध्ये 19 कोटीचा हा घोळ मांडला जात आहे। यामध्ये विद्यमान पालकमंत्र्यांनी असं देखील सांगितलेलं की या समुचित चौकशी आम्ही करू आणि त्यानंतर पालकमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे निश्चितपणे त्याची चौकशी होईल, जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल। तो बघायला गेलं शिक्षक लोकांचे असे किंवा संस्थाचालकांचे अनेक घोळ होतात, यामुळे विद्यार्थी भरले जातात, मात्र कुठली ठोस कारवाई होत नाही आहे। नाही, असं काही नाही की ठोस कारवाई होत नाही, याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाते। पण कारवाईला पद्धती असते शासनाची, त्याच्याने बऱ्याच वेळा विलंब लागतो, पण निश्चितपणे कारवाई याच्यावर होईल। भाऊ, जळगाव महापालिका आशिया खंडातली सगळ्यात उंच इमारत म्हणून ओळख आहे, मात्र याच ठिकाणी बांगलादेशी असलेल्या लोकांचे देखील दाखले मृत्यू जन्मदाखले आढळले गेलेले आहेत। बोगस हा प्रकार घडताना पाहायला मिळतं। यामध्ये जिल्हा परिषद असो या त्यानंतर महापालिका असो या तहसील असो संगनमताने झालेलं आहे, मात्र अद्याप गुन्हा दाखल होत नाही आहे। पण बांगलादेशी थेट जळगाव येतात आपल्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये। आदरणीय मुख्यमंत्र्यांचे सक्त आदेश आहे की अशा पद्धतीने जिथे बांगलादेशी लोकांना राज्यातील बँकांमध्ये काम करणाऱ्यांना आता मराठी भाषा आलीच पाहिजे, बँकांमधील सर्व व्यवहार मराठीतच झाले पाहिजे अशी तंबी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला दिली होती। आणि त्यानंतर आता मनसैनिकांनी रायगड जिल्ह्यातील नागोठणे आणि पेण शहरात बँकांमधील व्यवस्थापकांना मराठी सक्ती करण्याचे निवेदन दिले। नाशिकच्या मनमाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे सुरू असणारं देशी दारूचं दुकान आता बंद करण्यात यावे, यासाठी काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र निकम यांनी आमरण उपोषण केलं होतं। या उपोषणाची दखल घेत या दुकानाला राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी सील केलंय। मात्र तरीही या ठिकाणी राजरोसपणे देशी दारू विकण्याचं काम सुरूच असल्याचं आढळून येत असल्याने सामाजिक कार्यकर्ते रवी निकम यांनी सहाय्यांची मोहीम सुरू केली आहे। आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेत आहोत। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम सुवरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया
नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावल्याचं नाशिकमध्ये पाहायला मिळालं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानीचा आढावा घेत काही भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे कर्जमाफीचा विषय काढला असता त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनाच उलट प्रश्न विचारले. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का, असा सवाल करत कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडा करता असं वक्तव्य यावेळी कोकाटेंनी केलंय. श्री क्षेत्र तुळजापूर येथे उन्हाळ्यातील उकाड्यापासून तुळजाभवानी मातेस थंडावा मिळावा म्हणून गुढीपाडवा ते मृग नक्षत्र या कालावधीत दररोज दुपारी 1 ते 4 पर्यंत देवीस मखमली कापडी पंख्याने वारा घालण्याची परंपरा सुरू आहे. देवीला कैरीचं पन्ह, सरबत वाळा या सरबतांचं नैवेद्य दाखवून भाविकांना प्रसाद म्हणून ते देण्यात येतं आणि या सेवेचा मान पलंगे कुटुंबियांकडे असून आजतागत तुळजाभवानीच्या चरणी ही सेवा अर्पण करण्यात येते. धुळ्याच्या शिरपूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका 4 चाकी वाहनावर कारवाई करत शिरपूर पोलिसांनी 6,82,000 रुपये किमतीचा 31 किलो गांजा जप्त केलाय. या कारवाईत 4 चाकीसह 9,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत केलाय. तर मुंबईच्या पथकाने 2 दिवसांपूर्वीच शिरपूरमध्ये छापा टाकत गांजा उद्ध्वस्त केला होता. मात्र पुन्हा एकदा गांजा तस्करीचं शिरपूर कनेक्शन समोर आल्याने शिरपूर तालुका चर्चेचं केंद्रस्थानी आलाय. मी प्रोबेशनरी DSP सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज. काल आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली. त्या गोपनीय माहितीनुसार गाडी नंबर MP09ZH 7970 मध्ये एक मानवी मेंदूवरती विपरीत परिणाम करणारा पदार्थ शिरपूरकडून मालेगाव रोडनं पुण्याकडे जात आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानुसार माननीय SP साहेब श्रीकांत दिवरे, ॲडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि SDPO भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सायंकाळी कारवाई केली. त्याच्यानुसार यावरील नंबरची गाडी आणि त्याचबरोबर कालूसिंग तेरसिंग पावरा या आरोपीला आम्ही काल ताब्यात घेतलं आणि छापा कारवाईमध्ये आम्हाला 31 किलोचा गांजा आढळून आलेला आहे. त्याच्यानुसार पुढील आम्ही कारवाई करत आहोत. धन्यवाद. या सदरचा माल नेमका कुठून आला आहे याच्याबद्दलचा तपास सुरू आहे. बट सुरुवातीची जी आम्हाला माहिती मिळाली ती शिरपूर इथून तो माल निघालेला होता आणि पुण्याच्या दिशेने चाललेला होता. आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुढची बातमी अमरावतीतून. अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी अमरावतीमध्ये QRT कमांडोच्या कार्याची माहिती
घेतली आहे. चपळता, वयोगट, कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पथक किती वेळात ऍक्शन मोडवर येतं याची माहिती घेत त्यांनी कमांडोंना काही सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासोबत चर्चा देखील केल्याचं पाहायला मिळालं. राज यही है कि मैं अपने समय का सदुपयोग करता हूँ. मी वेळ काढतो सर्व गोष्टीसाठी, जे हॉबीज आहे किंवा फिटनेस आहे यासाठी, आणि वेळ काढूपणा करत नाही. हा राज. थँक्यू. उद्या 6 एप्रिल पासून पुण्याच्या राष्ट्रीय गोल्फ लीगचा थरार रंगणार आहे. तर गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचं उद्घाटन होणार असून ही स्पर्धा उद्या 6 ते 13 एप्रिल दरम्यान पुण्यात पार पडणार आहे. एकूण 16 संघ आणि 250 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या 13 एप्रिल रोजी पुण्यातील प्रसिद्ध ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे पार पडणार असल्याची माहिती गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसिद्ध सोरटी सोमनाथ येथील ज्योतिर्लिंगाचं भारत भ्रमण सुरू असून ते काल सातारच्या फलटणमध्ये दाखल झाले. त्याचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. या ज्योतिर्लिंगाचं काही काळानंतर सोरटी सोमनाथ येथे स्थापन होणार असून फलटणकरांना या दुर्मिळ ज्योतिर्लिंगाचं काल दर्शन झालं. याबाबत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माहिती दिली आहे. पाहूया. मध्ये अनेक वर्षांपूर्वी जे शिवलिंग आहे ते उद्ध्वस्त झालं होतं आणि ते शिवलिंग फलटण नगरीमध्ये आलेलं आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हे शिवलिंग फलटण शहरामध्ये आलेलं आहे. या फलटण शहरामध्ये जे स्वागत केलं आहे ते आपल्या समेत आहेत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तथा बाबा. थेट बाबांकडून आपण याबाबतची माहिती जाणून घेऊया. हो सर, नमस्कार. याबाबत आपण काय सांगा? या ठिकाणी मला वाटतं फलटणकरांना दर्शनाची परवानगी मिळालेली आहे. हजारो वर्षापूर्वी सोरटी सोमनाथचं ज्या ठिकाणी एक भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी होतं, शिवलिंग होतं, ते त्या ठिकाणी मोहम्मद गझनीच्या काळामध्ये त्याचा विध्वंस करण्यात आला. आणि हा विध्वंस झाल्यानंतर त्याची जी काही अवशेष त्या ठिकाणी महाराजांना, श्री रविशंकर महाराजांना त्या ठिकाणी प्राप्त झाले, ते अवशेष त्यांनी आपल्या सर्वांच्या दर्शनाला या ठिकाणी आणलेले आहेत आणि एक फार मोठी दर्शनाची पर्वणी फलटणकरांना आहे. आणि या बातमी